राज्याच्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्याच दिवशी राज्य सरकारने अर्थसंकल्प सादर केला असून विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मोठ्या घोषणा यंदाच्या बजेटमध्ये करण्यात आल्या आहेत। महिला वर्गांना खुश करण्याचा प्रयत्न या बजेटमध्ये करण्यात आला असून गेल्या 2 दिवसांपासून चर्चा होत असलेल्या लाडकी बहीण योजनेची घोषणाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्प सादर करताना केली। नमस्कार, मी धवल, देशोन्नतीमध्ये आपलं स्वागत। चला तर मग पाहूयात यासह अर्थसंकल्पात कोणकोणत्या महत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्या आहेत। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। राज्यामध्ये लेक लाडकी योजनेसह महिलांना आर्थिकदृष्ट्या मदत करण्यात येत असून नव्या योजनेची सुरुवात करण्यात आलेली आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू होत असून बजेटमध्ये महिलांसाठी विविध योजना सुरू होणार असल्याची घोषणा करण्यात आली। या योजनेअंतर्गत राज्यातील 21 ते 60 वर्षातील महिलांना दरमहा 1500 रुपये देणार आहे। शेतकऱ्यांना प्रति हेक्टर 5000 रुपयांचं सहाय्य, वीज बिल माफ। राज्यातील 40 तालुक्यांमधील दुष्काळ जाहीर असल्याचं सांगत ई-पंचनामा प्रणाली संपूर्ण राज्यात लागू केली। शेतकऱ्यांना 1 रुपयात पीक विमा देण्याची योजना कायम असणार आहे। तर गाव तिथे गोदाम योजना राबवण्यात येत आहे। जुन्या गोदामांची डागडुजी करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली। राज्यातील कापूस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टर 5000 रुपयांचं अर्थसहाय्य मिळणार आहे। तर राज्यातील शेती कृषी पंपाचे सर्व थकीत बिल माफ करण्यात येणार असल्याचं अजित पवार यांनी अर्थसंकल्पात सांगितलेलं आहे। संत श्री तुकाराम महाराजांचं नाव घेत अजित पवारांनी अर्थसंकल्पाची काल सुरुवात केली। मुख्यमंत्री वारी संप्रदाय महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं देखील पवार यांनी सांगितले। वारीसाठी पंढरीकडे प्रस्थान करणाऱ्या नोंदणीकृत दिंड्यांना प्रतिदिंडी 20,000 रुपयांचा निधी देण्यात येणार आहे। तसेच वारीचा प्रस्ताव युनेस्कोकडे पाठवण्यात येणार असल्याचं पवार यांनी घोषित केलेलं आहे। मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची देखील घोषणा करण्यात आलेली आहे। अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्प मांडताना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची घोषणा केलेली आहे। या योजनेतून पात्र कुटुंबांना वर्षाला 3 सिलेंडर मोफत देणार असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे। मुलींना शिक्षण शुल्क आणि परीक्षा शुल्क माफ असणार आहे। राज्यातील व्यावसायिक शिक्षणात मुलींची संख्या वाढवण्यासाठी सरकार कटिबद्ध असून अभियांत्रिकी, वास्तुशास्त्र, वैद्यकीय तसेच कृषी विषयक अभ्यासासाठी प्रवेशित 8 लाखांपर्यंत उत्पन्न असलेल्या इतर मागासवर्ग आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील मुलींना शिक्षण शुल्क आणि परीक्षा शुल्क माफ करण्यात येणार आहे। या निर्णयाचा लाभ राज्यातील 2,05,000 मुलींना होणार आहे आणि 2024-25 पासून ही योजना आता सुरू होत असल्याची माहिती आहे। तसंच राज्यातील महिलांसाठी 10,000 पिंक रिक्षा देण्यात येणार आहे। नवीन रुग्णवाहिका खरेदी केल्या जातील अशी घोषणा देखील अर्थसंकल्पामध्ये अजित पवार यांनी केलेली आहे। यासोबत शुभमंगल योजनेचा निधी वाढवण्यात आलेला आहे। दरम्यान या घोषणेअंतर्गत 10,000 ऐवजी 20,000 रुपये निधी देण्यात येणार असल्याचं देखील सांगण्यात आलंय। तर यावर्षी 25 लाख महिलांना लखपती दीदी बनवण्याचा शासनाचा विचार आहे। तर गायीच्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी प्रति लिटर 5 रुपयाचे अनुदान 1 जुलैपासून देण्यात येणार आहे। यासोबत मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना जाहीर करण्यात आली। या योजनेअंतर्गत दरवर्षी 10 लाख तरुण तरुणींना प्रशिक्षण देण्यात येणार आहे। तर दरवर्षी 10,000 रुपयांचा स्टायफंड या तरुणांना मिळणार आहे। यासह नवीन शासकीय महाविद्यालय स्थापन होणार आहेत। राज्यामध्ये सध्या 1 लाख लोकसंख्येमागे 84 डॉक्टर्स आहे। 2035 पर्यंत 1 लाख लोकसंख्येमागे 100हून अधिक डॉक्टर्स करण्यासाठी वैद्यकीय महाविद्यालयांची प्रवेश क्षमता वाढवणं आवश्यक आहे आणि त्यासाठी राज्यात 100 विद्यार्थी प्रवेश क्षमतेची नवीन शासकीय महाविद्यालय आणि 430 खाटांची संलग्न रुग्णालय स्थापन करण्यास येणार आहे। त्यानुसार परभणी, नाशिक, जळगाव, जालना, हिंगोली, धाराशिव, अमरावती, बुलढाणा, वाशिम, वर्धा, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, पालघर, अंबरनाथ येथे ही रुग्णालय उभारण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आलेली आहे। एकूणच सरकारने अतिरिक्त अर्थसंकल्पात महिला, शेतकरी आणि तरुणाईकडे खास लक्ष दिले। अर्थात मतांची पेरणी स्पष्टपणे आहे। फैसला तर ऑक्टोबरच्या निवडणुकीत होईलच। अशाच नवनवीन अपडेट्स आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी देशोन्नतीला फॉलो करा। नमस्कार।